नमस्ते आणि या सत्रामध्ये आपले स्वागत आहे. एम्बेडेड सिस्टीम किंवा इलेक्ट्रॉनिक सर्किट्स आणि डिस्प्लेसह काम करणाऱ्या प्रत्येकासाठी अंडरस्टँडिंग 7 सेगमेंट डिस्प्ले हे कीचे काम करते. हे एल-ई-डी डिस्प्ले कसे काम करतात याच्या फंडामेंटल आपण कव्हर करणार आहोत. जेणेकरून तुम्ही क्लिअर डिजिटल डिस्प्ले आणि रीडआउटसाठी तुमच्या स्वतःच्या प्रोजेक्टमध्ये त्यांचा योग्य प्रकारे लेव्हरेज घेऊ शकता. उद्दिष्टे. या सत्राच्या शेवटी आपण हे करू शकतो. आयसीज वापरून 2 हाफ ॲडर्ससह फुल ॲडर सर्किटचे कन्स्ट्रक्शन आणि ट्रुथ टेबल्ससह पडताळणी आणि फुल ॲडर सर्किटच्या ऑपरेशनची ओळख करून घेणे. आपल्याला खालील टूल्स आणि इक्विपमेंट आवश्यक असतील, जसे की डिजिटल ट्रेनर किट संख्या 1, प्रोब्ससह डिजिटल मल्टीमीटर 1 संख्या, वायर स्ट्रिपर 1 संख्या आणि ट्विझर 1 संख्या. आपल्याला खालील मटेरियल किंवा कॉम्पोनंट्सची देखील आवश्यकता असते, जसे की IC 7400 1 संख्या, IC 7486 1 संख्या, हुकअप वायर आवश्यकतेनुसार आणि डेटा शीट ICसाठी. फुल ॲडर्सची कॉन्सेप्ट जाणून घेणे महत्त्वाचे आहे. फुल ॲडर सर्किट हा डिजिटल लॉजिक सिस्टीमचा मुख्य भाग आहे. हे 3 बायनरी अंकाची बेरीज करण्यासाठी डिझाईन केले. 2 इनपुट बिट A आणि B आणि कॅरी इन बिट SIN. हाफ ॲडर सर्किट वर बिल्डिंग फुल ॲडर कॅरी इन विचारात घेऊन अनेक बिट्सची बेरीज करण्यासाठी परवानगी देतो. जेव्हा तुम्ही फुल ॲडर सर्किट वापरता तेव्हा ते तुम्हाला 2 रिझल्ट्स देते, एक सम बिट S आणि कॅरीआउट बिट काउट. सम बिट 3 इनपुट बिट्सची बेरीज करण्यासाठी रिझल्ट्स दर्शवते आणि कॅरी आउट बिट तुम्हाला बेरीज करताना त्या दरम्यान जनरेट केलेल्या कॅरीबद्दल सांगते. एका क्रमाने अनेक फुल ॲडर्स कनेक्ट करून आपण बायनरी संख्यांवर अचूकतेसह जटिल अंकगणित ऑपरेशन्स करू शकतो. फुल ॲडर्सचे आउटपुट समीकरण आहेत. ट्रुथ टेबलकडे पाहता आपण पाहू शकतो की इनपुट SIN आणि हाफ ॲडरचे सम आउटपुट समाविष्ट असलेल्या XOR ऑपरेशनमधून सम आउटपुट S रिझल्ट येतो. इनपुट B आणि A विचारात घेतल्यास कॅरी आउट काउट फक्त ट्रू असेल जेव्हा 3 इनपुटपैकी किमान 2 हायवर सेट केले जातात. आता 2 हाफ ॲडर्सचा वापर करून फुल ॲडर सर्किटच्या कन्स्ट्रक्शन आणि टेस्टिंगच्या प्रक्रियेत जाऊया. त्यात पुढील चरणांचा समावेश असतो. ते असे आहेत. स्टेप 1. कॉम्पोनंट्सची तपासणी करा आणि ब्रेडबोर्ड सेट करा. स्टेप 2. दोन्ही IC पॉवर पिन +5 व्होल्ट आणि ग्राउंडशी कनेक्ट करा. स्टेप 3. इनपुटसाठी वेगवेगळ्या लेव्हल्ससाठी स्विच अटॅच करा. स्टेप 4. ICचे दोन्ही आउटपुट एका LEDला कनेक्ट करा. स्टेप 5. स्विच टॉगल करा, सर्किट टेस्ट करा आणि स्टेप 6. रीडिंगचे निरीक्षण करा आणि रेकॉर्ड करा. आता प्रत्येक चरण तपशीलवार पाहूयात. एकदा आपण रेडी झाल्यावर सर्व आवश्यक कॉम्पोनंट्स कलेक्ट करा आणि ते चांगल्या कामाच्या स्थितीत असल्याची खात्री करण्यासाठी चेक करा. यामध्ये 7400 आणि 7486 IC दोन्ही समाविष्ट आहेत. डिजिटल ट्रेनर किट, ज्यामध्ये ब्रेडबोर्ड, पॉवर सप्लाय, टॉगल स्विचेस, रेझिस्टर्स आणि LED समाविष्ट आहेत. एकदा तुम्हाला सर्व काही मिळाले की ब्रेडबोर्डवर ICसाठी 2 14 पिन IC माउंट करा. संदर्भासाठी तुम्ही सर्किट डायग्राम वापरू शकता. ब्रेडबोर्डच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला +5 व्होल्ट पॉवर सप्लाय कनेक्ट करा. पुढे दोन्ही ICचा 14वा पिन +5 व्होल्ट पॉवर सप्लायला कनेक्ट करा. तसेच ट्रेनर किटच्या ग्राउंडला ब्रेडबोर्डच्या निगेटिव्ह टर्मिनलशी कनेक्ट करा. नंतर दोन्ही ICचा पिन क्रमांक 7 ग्राउंडशी कनेक्ट झाला आहे याची खात्री करा. इनपुट्सकडे जाताना टॉगल स्विच S1ला IC 7486 च्या पहिल्या पिनला
आणि IC 7400च्या 5व्या पिनला जो इनपुट Aशी जुळतो. स्विच S2 ला 7486 ICच्या दुसऱ्या पिनशी आणि 7400 ICच्या चौथ्या पिनला जो इनपुट Bशी जुळतो कनेक्ट करा. तसेच स्विच S3 ला 7486 ICच्या 5व्या पिनला कनेक्ट करा. आणि 7400 ICच्या दुसऱ्या पिनला जो CN इनपुटशी जुळतो ते कनेक्ट करा. IC 7486चा तिसरा पिन त्याच IC 7486च्या चौथ्या पिनसह आणि IC 7400च्या पहिल्या पिनसह इंटरकनेक्ट करा. 7400 ICचे आउटपुट 6व्या पिनपासून ते त्याच ICच्या 10व्या पिनपर्यंत आणि त्याच ICच्या पिन 9 पर्यंत इनपुट म्हणून फीड करा. अंतिम सम आउटपुट IC 7486च्या 6व्या पिनमधून आणि कॅरी आउट 7400 ICच्या 8व्या पिनमधून मिळवले जाते. ट्रुथ टेबलमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण टेस्ट कराल त्या लॉजिक लेव्हल्सनुसार स्विचेस 5 व्होल्ट हाय लॉजिकसाठी आणि 0 व्होल्ट लो लॉजिकसाठी दरम्यान टॉगल करू शकतात याची खात्री करा. हे आम्हाला फुल ॲडर सर्किटचा रिझल्ट स्पष्टपणे पाहण्यास मदत करेल. तुम्ही पॉवर अप करण्यापूर्वी आपले असेंबल गेट सर्किट चेक करा. 5 व्होल्ट DC पुरवठ्यावर सर्व काही चेक करताना स्विच करा. S1, S2 आणि S3 स्विचेस ऑपरेट करून टेस्ट सुरू करा. प्रत्येक सेटिंगसाठी LEDचे बारकाईने निरीक्षण करा. आउटपुट लेव्हल्स दर्शविण्यासाठी ते ऑन किंवा ऑफ असले पाहिजे. इनपुट्सच्या सर्व संभाव्य कॉम्बिनेशन्सची चाचणी घ्या. A, B, CN सर्व कॉम्बिनेशन्सची चाचणी घेण्यासाठी S1, S2 आणि S3 स्विचेस हाय आणि लो स्टेटसमध्ये टॉगल करा. जेव्हा स्विच S1 लोवर सेट केला जातो, S2 स्विच लोवर सेट केला जातो आणि S3 वर सेट केला जातो तेव्हा समचे आउटपुट LED चालू असावे आणि कॅरी LED ऑफ असावे. जेव्हा स्विच S1 लोवर सेट केला जातो, S2 स्विच लोवर सेट केला जातो आणि S3 हायवर सेट केला जातो तेव्हा समचे आउटपुट LED ऑन असले पाहिजे आणि कॅरी LED ऑफ असावे. जेव्हा स्विच S1 लोवर सेट केला जातो, S2 स्विच हायवर सेट केला जातो आणि S3 लोवर सेट केला जातो तेव्हा समचे आउटपुट LED ऑन असावे आणि कॅरी LED ऑफ असावे. जेव्हा स्विच S1 लोवर सेट केला जातो, S2 स्विच हायवर सेट केला जातो आणि S3 हायवर सेट केला जातो तेव्हा समचे आउटपुट LED ऑफ असावे आणि कॅरी LED ऑन असावे. जेव्हा स्विच S1 हायवर सेट केला जातो, S2 स्विच लोवर सेट केला जातो आणि S3 स्विच लोवर सेट केला जातो, समचे आउटपुट LED ऑन असावे आणि कॅरी LED ऑफ असावे. जेव्हा स्विच S1 हायवर सेट केला जातो, S2 लोवर सेट केला जातो आणि S3 हायवर सेट केला जातो तेव्हा समचे आउटपुट LED ऑफ असावे आणि कॅरी LED ऑन असावे. जेव्हा स्विच S1 हायवर सेट केला जातो, S2 स्विच हायवर सेट केला जातो आणि S3 लोवर सेट केला जातो तेव्हा समचे आउटपुट LED ऑफ असावे आणि कॅरी LED ऑन असावे. जेव्हा स्विच S1 हायवर सेट केला जातो, S2 हायवर सेट केला जातो आणि S3 हायवर सेट केला जातो तेव्हा समचे आउटपुट LED ऑन असावे आणि कॅरी LED ऑन असावे. हे आपल्याला या सत्राच्या समाप्तीकडे घेऊन आले आहे. या सत्रात आपण शिकलो ICs वापरून 2 हाफ ॲडर्स सह फुल ॲडर सर्किट चे कन्स्ट्रक्शन आणि ट्रुथ टेबल सह पडताळणी आणि फुल ॲडर सर्किटच्या ऑपरेशनाची ओळख करून घेणे.
पाहण्यासाठी धन्यवाद. आपण पुढील सत्रामध्ये लवकरच भेटूया.